नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु यामध्ये दोन अटी ठेवण्यात आलेली आहेत। या दोन अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो बघा, 17 ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्यांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। पूर्ण डिटेल्स आपण अटी सुद्धा समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवा। येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलाच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील। यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी 3 महिन्याचे 4500 रुपये दिले जाणार आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे। आता या ठिकाणी ध्यानात ठेवा, आता 2 महिन्याचे तुम्हाला जर हप्ते 17 ऑगस्टला दिले जाणार आहेत, त्यानंतर जे पात्र होणार आहेत अशा महिलांच्या खात्यावरती सुद्धा पुढील हप्ते म्हणजे 4500 रुपये जमा होणार आहेत। आता यामध्ये जे दोन अटी सांगण्यात आलेले आहेत ते दोन अटी ध्यानात ठेवा। स्पष्टपणे या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो उल्लेख समजून घेऊया। या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग होतील। इथे ध्यानात ठेवा, 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अखेरपर्यंत जे अर्ज मंजूर होणार आहेत अशाच महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। 14 ऑगस्टच्या नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्या महिलांना सुद्धा पुढील महिन्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत, असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काळजी करण्याची गरज नाही, या ठिकाणी स्पष्टपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। ही योजना कायमस्वरूपी सुरू असणार आहे। धन्यवाद।